त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जास्त सत्ताधारीमध्ये भाजपला फायदा भारतीय जनता दादा पक्ष आणि शिंदे यामध्ये मागे पडले. पण राऊतसाहेब, जवळपास 2,500 नगरसेवकांपैकी 1450 नगरसेवक भाजपचे निवडून बघा, आलेले. भारतीय जनता पक्षाच्या जागा जिंकल्या मोठ्या प्रमाणात, याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. लोकशाही आहे, हातात सत्ता आहे. कालच मी अखिलेश यादव यांचं एक वक्तव्य ऐकत होतो, बरोबर ना? अखिलेश यादव यांनी सांगितलं, ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, ज्याच्या हातामध्ये प्रचंड सत्ता असते त्या राज्याची, त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात लढा देणं सोपं नसतं. ज्याच्या हातात सत्ता असते तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकतात. हा जवळजवळ सर्वच राज्यातला अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा हा विषय जरा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. येतील ना दिवस, येतील दिवस, पालटतील. प्रत्येक वेळेला पैशाचंच राज्य एखाद्या राज्यावर राहतं असं नाही ना. या राज्याचं पुण्य फार मोठं आहे, छत्रपती शिवाजी महाराजापासून मोठं पुण्य आहे. राऊतसाहेब, या संपूर्ण निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेत ज्या काँग्रेसची चर्चाही नव्हती, चर्चेतही नव्हता हा पक्ष, त्याने 28 जागा घेतली. चांगली गोष्ट, अभिनंदन करतो. तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी एकसंघ असते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आणि तुम्ही 100 काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती. आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची. काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला. आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता. पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही. आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथून टाकेल. काय ना, ही प्रक्रिया सुरू होईल, पण आम्ही त्याच्यामध्ये आडवे आहोत, लक्षात ठेवा. आम्ही आहोत, छातीचा कोट करून आम्ही मुंबईचं सत्ता नसली आमच्याकडे याचा अर्थ लढाई संपली असं होत नाही ना. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे लोक उतरले होते मुंबईसाठी, त्यातले कोणीही सत्तेत नव्हते. जो मुंबईचा लढा झाला 1956 साली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणून जो ओळखला जातो आणि ज्यात 106 हुतात्म्यांनी आमच्या बलिदान केलं, त्या लढ्यात उतरलेला एकही पक्ष सत्तेमध्ये नव्हता. हे मी भाजपा आणि जयचंदच्या पक्षाला सांगू इच्छितो.